दिलेलं एक्झाम्पल आहे आपल्याला ते प्रॅक्टिस सेट मध्येच आपण त्या ठिकाणी एक्झाम्पल घेऊया बेटा. त्या ठिकाणी आपलं सर्व कंप्लीट होऊन जाईल. त्या ठिकाणी पाहू शकता हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला ऍव्हरेज इज इक्वल टू काय येतो हा फॉर्म्युला इकडे बघा. सम ऑफ ऑल स्कोर्स इन द गिवन डाटा डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स. काय म्हटलं बघा बरं का बेटा. सम ऑफ ऑल स्कोर्स इन द गिवन डाटा डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर्स. अगेन सम ऑफ ऑल द स्कोर्स इन द गिवन डाटा. जेवढा दिलेला डाटा असतो जे आता रिडिंग म्हणलं त्या सर्वांची बेरीज करायचं असतं आणि भागिले त्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ स्कोर्स. समजा तुमच्याकडे 100 रुपये आहेत आणि 100 रुपये तुम्ही 5 जणांना वाटला. 100 रुपये आणि 100 रुपये 5 जणांना वाटला तर एका व्यक्तीला किती वाटला. सर सिंपल आहे ना सर 100 टोटल पैसे होते भागिले किती जणांना वाटला 5 जणांना. मग 100 भागिले 5 किती झालं. ईच व्यक्तीला किंवा ईच पर्सनला तुम्ही किती रुपये प्रोव्हाइड केला. सर 20 रुपये आम्ही त्या ठिकाणी दिलं. अशाच प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत बेटा सर्व प्रॉब्लेम. आता पहा बेटा. द डेली रेनफॉल फॉर ईच डे ऑफ वीक इन अ सर्टन सिटी इज गिवन इन मिलीमीटर. आता ह्या ठिकाणी काय म्हणते पहा. द डेली रेनफॉल the daily rainfall for each day of week in a certain city is given in millimeter. म्हणजे जे तुम्हाला रेडिंग वगैरे दिलेली ती मिलीमीटर मध्ये तुमच्या रेडिंग दिलेली. कशामध्ये दिलेले आहेत बेटा मिलीमीटर मध्ये दिलेल्या रेडिंग आहे. तर तुम्हाला ऍव्हरेज रेनफॉल त्या ठिकाणी काढा म्हणलेलं आहे त्या ठिकाणी त्या आठवड्यातला. मग आता बघूया गिवन रिडिंग्स काय आहेत ते पाहूया. ते काय मिलीमीटर मध्ये बरं का. बघा द daily rainfall for a week per day is as per day म्हणजे दर दिवसाला किती आहे as एक आहे 9 मिलीमीटर 11 मिलीमीटर 8 मिलीमीटर 20 मिलीमीटर 10 मिलीमीटर 6 मिलीमीटर आणि बेटा 12. ठीक आहे. नंबर ऑफ डेज बघा 1 2 3 4 5 6 7. therefore नंबर ऑफ डेज काय म्हणतो बेटा हां नंबर ऑफ डेज इन अ वीक. एका आठवड्यातले किती दिवस असतात. सर एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. व्हेरी गुड बेटा. किती दिवस असतात रे बाळांनो. सर 7 दिवस असतात. किती असतात रे सर 7 दिवस एका आठवड्यामध्ये असतात. शाबाश. मग तुला काय मिळालं सर आम्हाला या ठिकाणी नंबर मिळाला. ठीक आहे. आता काय पाहिजे तुला सर आम्हाला ऍव्हरेज काढायची. कशाच ऍव्हरेज काढायचे सर ऍव्हरेज रेनफॉल ड्युरिंग द वीक काढायचे. ओके काढून बघा आपण ऍव्हरेज रेनफॉल ड्युरिंग द वीक ड्युरिंग द वीक कसं काढता येईल. आता इज इक्वल टू देऊया इक्वल टू समजा ऍव्हरेज आहे बरं काहीतरी हे ऍव्हरेज आहे. थोडं हे करतो मी काय इथून काय करणार सम ऑफ रेनफॉल पर डे दर दिवशी इन अ वीक दररोज पर डे जो रेनफॉल व्हायचा तो भागिले नंबर ऑफ डेज इन अ वीक. एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात ते बेटा सम करूया बेटा बेरीज करा. बघा इथे दिले बघा सर्व रिडिंग ऍज इट इज ठेवायचं. 9 11 8 20 10 16 ते 12 भागिले बेटा मोजा 7 घेतला. यस याची बेरीज किती होते 20 20 20 40 ते 50 ते 60 62 हे 70 ते 80 किती बेटा 86 भागिले किती 60. ठीक आहे. कधी कधी चुकू शकते. एकदा परत बघू बरं ना बेटा असं होतं आणि वेळेस बरं का. ठीक आहे. परत एकदा पाहू बेटा आपण. हे 9 रुपये हे 11 रुपये 20 रुपये झाले. 20 रुपये 8 रुपये किती झाले बेटा 28 रुपये झाले. 28 रुपयांनी 20 रुपये किती झाले 48 झाले. 48 आणि 10 किती झालं बेटा 58 झालं. हे 58 हे 59 60 हे 70 रुपये 16 रुपये किती होतात 86 रुपये होतात. म्हणजे आपण पैसे म्हटलं का जरा आपल्याला काय होतं बेटा जरा लवकर लक्षात नसतं त्यामुळे पैशामध्ये जातो. आता काय आलं बेटा 86 भागिले 7
त्यांचा भागाकार तर आपल्याला काढावा लागेल का नाही बेटा? सर काढावं तर लागणारच सर. सांगा बरं का, 7 1 7 खाली किती आला 1 16 7 1 7 7 2 बेटा 14 किती उरले बेटा सर 2 2 दा 0 7 1 7 7 2 काय बेटा 14 किती उरले 6 6 ला 0 7 8 56 7 8 56 म्हणजे अंदाज जो व्हॅल्यू येते त्या ठिकाणी आपली 12.28 मिलीमीटर. जर तुम्ही त्या आठवड्याचं त्या वीकचं जर सरासरी जर रेनफॉल काढला तर तो तुमचा रेनफॉल किती येतो बाळांनो? इथं पाहू शकता. तर तो येतो अंदाजे जवळपास 12.28 मिलीमीटर. पण लिहित असताना आपल्याला पूर्ण लिहिलं पाहिजे. ज्या पद्धतीचा क्वेश्चन असतो त्या क्वेश्चन अनुसार आपल्याला त्या ठिकाणी आन्सर लिहावं लागतं. म्हणजे तो तुम्हाला जे प्रश्न विचारलेला आहे, प्रश्न काय होता तुम्हाला? द डेली रेनफॉल फॉर इच, हे तर दिलाय द ऍव्हरेज रेनफॉल ड्युरिंग वीक. मग आपण लिहावं लागेल इथं ऍव्हरेज रेनफॉल लिहायचं बेटा. इथं ऍव्हरेज रेनफॉल ड्युरिंग वीक इज किती बाळांनो? सर 12.28 मिलीमीटर आहे. ठीक आहे, 12.28 मिलीमीटर. आणि बाळा पहिला काय करा, एकदा पॉज करा आणि एकदा व्यवस्थित बघा, परत बघा आणि त्याला बघून त्या ठिकाणी स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ते आपला पहिला झाला. अशाच प्रकारे आपल्याला ह्या ठिकाणी सेकंड वाला सुद्धा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. दुसरा क्वेश्चन काय म्हणतो पहा या ठिकाणी. ड्युरिंग द अॅन्युअल फंक्शन ऑफ स्कूल, एक शाळा आहे आपली, शाळेतला जो वार्षिक फंक्शन आहे त्याच्यामध्ये अ वुमन्स सेल्फ हेल्प ग्रुप हॅड सेट अप अ स्नॅक स्टॉल. आपल्या शाळेमध्ये तुम्ही बघितलं असेल बेटा, 10वीचे वगैरे लेकर काय करतात दरवर्षी, 10वीचे किंवा 7वीचे वर, विशेष करून 7वीचे जे 7वीचे वरच्या विभागाला जातात 8वी 10वीला, ते नेमकं काय करतात बघा त्या ठिकाणी पहा. त्या ठिकाणी पाहिलं का शाळेमध्ये बेटा एक नवीन स्टॉल तयार करतात. त्या स्टॉल मध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं, चिवडा समोसा वगैरे वगैरे त्या ठिकाणी ती लेकर काय करतात, विकण्यासाठी त्या ठिकाणी ठेवतात. आपण पाहिलेलं आहे त्या ठिकाणी. ओके, आता बाळांनो या ठिकाणी पहा की तोच असं एक अॅन्युअल फंक्शन आहे. त्याच्यामध्ये एक स्नॅक्सचा स्टॉल आहे, जसं मी समोसे वगैरे म्हणलं, वडापाव म्हणलं त्या ठिकाणी आहे. दे सेल्स एव्हरी आवर वर म्हणजे प्रत्येक तासाला जो त्यांचा विक्री आहे म्हणजे सेल आहे तो जवळपास पहिल्या तासाला 960 आहे, पुन्हा 830 आहे, पुन्हा 945 आहे, पुन्हा 800 आहे, 847 आहे, 970 आहे. तर तुम्हाला सरासरी काढा म्हणले म्हणजे काय, व्हॉट वॉज द ऍव्हरेज ऑफ द आवरली सेल्स. म्हणजे एका तासाचा जो काही त्यांचा खर्च आहे, कमाई आहे, किंवा जो कमाई म्हणण्यापेक्षा आपण विक्री आहे, सेल्स आहे, एका तासाचा सेल्स आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं, काढायचं. आलं लक्षामध्ये बेटा? मग काय करावं लागेल सर, दिलेला डाटा तर पहिल्यांदा लिहावा लागेल. व्हेरी गुड बेटा. काय करावं लागेल सांग बरं का सर, जो तुम्हाला डाटा दिलाय पर आवरच्या विक्रीचा तो लिहा. ठीक आहे बेटा, मग काय करू आपण, सोल्युशन आपण लिहायचं. सोल्युशन लिहायचं आपण सोल्युशन. पहा sales of snacks per hour is given as, म्हणजे काय, जो स्नॅक्स आहे त्याचा जो विक्री आहे तासाला, प्रत्येक तासाला ते दिलेलं आहे. कसं, एक आहे रुपये 847, नंबर 2 आहे सॉरी 960 आहे. कोणते काय फरक पडणार नाही, तरी आपण जरा सिक्वेन्स न जाऊ. रुपये 960 आहे बेटा पहिला, पुन्हा आहे रुपये 830 रुपये आहे बेटा, पुन्हा आहे रुपये 945 आहे, आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळतो रुपये 800 रुपये, आणि त्याच्यानंतर आपल्याला मिळतो 847 रुपये, आणि लास्ट आहे रुपये 970 रुपये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतो. 970. ठीक आहे, आता काय करता येईल बेटा सांगा बरं का तुम्ही जरा. सर सिंपल आहे, पहिल्यांदा किती क्वांटिटी किती तास आहेत मोजा बेटा. नंबर ऑफ पावर 1 2 3 4 5 6.
पहिले लिहायचं आपण इथं काय लिहिणार बेटा, नंबर ऑफ आवर्स, 1 2 3 4 5 6, तिथे बेटा 6 आवर्स. ठीक आहे. मग आता तुम्हाला काढा काय म्हणले, ऍव्हरेज ऑफ आवरली सेल्स, ऍव्हरेज ऑफ आवरली सेल्स, ऍव्हरेज, ऍव्हरेज काय काढायचं, ऍव्हरेज ऑफ आवरली सेल्स, तासाच काय करावं लागेल, सम ऑफ सेल्स ऑफ स्नॅक्स फॉर ईच आवर, प्रत्येक तासाला जो काही स्नॅक्सचा जो काही आहे ते आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल प्रत्येक तासाला. डिवाइडेड बाय आपण त्या ठिकाणी काय करायचं की नंबर ऑफ आवर्स, नंबर ऑफ काय करायचं बेटा त्या ठिकाणी, आवर्स त्या ठिकाणी करायचं. मग आता आपण वर्षांची काय करावं लागेल बेटा सांगा बरं का, सर वर्षांची तुम्हाला बेरीज करावं लागेल. सम ऑफ सेल्स ऑफ स्नॅक्स, जेवढे काही स्नॅक्स विकलेले किंवा सम ऑफ सेल्स ऑफ स्नॅक्स फॉर ईच आवर, किंवा प्रत्येक तासाला जे विकलेला रुपये आहे ना त्याच्यामुळे आपण ईच आवर घेतलं ना. तर पहिलं सांगा किती आहे, सर 960 रुपये आहे, व्हेरी गुड. पुन्हा किती आहे बेटा, सर 830 रुपये आहे. परत सांग बेटा, सर 945 आहे. त्याच्यानंतर सांग किती आहे बेटा, सर 800 रुपये आहे. त्याच्यानंतर किती आहे सांग बेटा, सर 847 आहे. आणि लास्टला किती आहे बेटा, 970 आहे. आणि होल डिवायडेड बाय ह्या ठिकाणी काय येतं, 1 2 3 4 5 6 येतं. हिची काय करावं लागेल बेटा आपल्याला सांगा बरं का, सर आपल्याला ह्या ठिकाणीची बेरीज करावं लागेल. त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, याची या ठिकाणी बेरीज करावं लागेल. आता बेरीज कसं करायचं पहा बेटा, या ठिकाणी सिंपल आहे, आपण जसं बेरीज करतो त्याच पद्धतीने आपण याची काय करायचं, बेरीज करायचं. त्याला मोठ्या मोठ्या असतो त्याची बेरीज करून घ्या, जेणेकरून सोपं जाईल तुम्हाला. बघा हे 900 800 9 8 17 17 9 26 26 आणि 8 34 34 आणि 8 42 42 आणि 9 किती होते, 51. म्हणजे जवळपास 5100 हे वर्षावरी मोठा मोठा झाला. प्लस आता बघा बाकीचं घ्या बेटा, हे 60 60 आणि 30 90 झालं. 90 आणि 45 किती होत आहे, 90 100 135 आलं. 135 आणि 47 135 140 142 142 आणि 40 182 182 प्लस 70 बेटा लास्ट वाला 70 याच्यामध्ये ऍड करा. हा 2 15 ला 5 हातच्यावाले 1 हा 3 हा किती बेटा 5352 5352 डिवाइडेड बाय 6. भाग तर घालावं लागला ना बेटा आपल्याला. भाग कसं घालूया बेटा आपण या ठिकाणी बघा, जरा सोपं करून देतो तुमच्यासाठी जरा बेटा. हा लसावी मसावी मध्ये पण शिकलो होतो बघा बेटा आपण, फॅक्टर कसं पाडायचं काही नाही त्या ठिकाणी. आता बघा या ठिकाणी 5352 5352 त्याला किती जाते, आपण फॅक्टर पाडतो बरं का, लक्षात येते का. ठीक, ह्या ठिकाणी बघा 5352 चे फॅक्टर आपण 2 न भाग घातलो तर त्या ठिकाणी आपल्याला काय येते बघा, सर एकूण किती बेटा आहे, समजा 5300 रुपये. 5300 रुपयाचे अर्धे पैसे किती होतात बघा, 5300 रुपयाचे अर्धे पैसे किती होतात, 5300चे एकूण अर्धे पैसे किती होतात, 5300चा अर्ध किती होतं बघा, 2650. 26 1 26 26 दोन्ही 52 वरचे 50 किती होतात बेटा, एक समजा 2650 झाली, 2650 एवढ्याचे अर्धे होतात 2650. वरी किती आहे बेटा 52 आहे, 26 आणि हे किती होतं बेटा 26. 2650 आणि 52 किती होतात 2676. 2676 ठीक आहे, 2676 आणि 2676 आपण 2 ने जातं, 2 ने घाला बेटा. त्याचा अर्ध किती येते सर 13 येते. आणि 36 हा कोणाच्या 36 अर्ध किती आहे, सॉरी 76 अर्ध कोणा बेटा 38 त्या ठिकाणी आहे. परत ह्याला 2 न जाऊ शकतो, जेवढं पाहिजे तेवढं घेऊ बेटा, त्या ठिकाणी काय अडचण नाही. किंवा असं पण डायरेक्ट करता येतं, तेव्हा ह्याला कट होतो मी. याच्या अर्ध किती आलं सर 3 आलं. वरी किती उरलं बेटा सर
वडील उरलं 2676 ठीक आहे. दुसऱ्या पण मेथडला करता येतं, जाऊ द्या तुम्हाला किचकट वाटायचं त्याच्यापेक्षा असंच सुरू आहे आपण. आता बेटा ह्या ठिकाणी काय कर, 2676 ला 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 3 हे कर, 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 उरले 2 7 6 परत 9 1 9 9 2 18 9 3 27 उरले किती 6 3 1 3 3 2 6 म्हणजे सरासरी किती येतं बेटा 892 येतं. म्हणजे या ठिकाणी प्रति तासाला सरासरी जो काही सेल आहे स्नॅक्सचा तो किती आहे 892 रुपये हा त्याचा सरासरी सेल आहे. मग आन्सर तर लिहावं लागेल का नाही बेटा, यस सर लिहावं तर लागणार आहे. सांगा बेटा आन्सर. ऍव्हरेज सेल्स ऑफ स्नॅक्स पर आवर, तासाला पर आवर 30 रुपये किती आहे बेटा 892 रुपये. किती 892 ठीक आहे. किती रुपये 892 रुपये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतो. एकदा परत एकदा बघून घ्या पूर्ण व्यवस्थितरित्या. पॉज करा आणि एकदा स्क्रीनशॉट काढा किंवा पॉज करून एकदा सोडवा. नेक्स्ट तिसरा पहिला जरा मोठं करतो तुमच्यासाठी. द अॅन्युअल रेनफॉल इन विदर्भ इन 5 years इज गिवन बिलो. विदर्भ काय तर महाराष्ट्राचा जसा आपण मराठवाड्यामध्ये लातूर जिल्हा हा मराठवाड्यामध्ये आहे तसाच नागपूर आहे, वर्धा वगैरे बहुतेक ते गडचिरोली वगैरे हे कुठे येतात विदर्भामध्ये येतात. ओके. मग असा जो महाराष्ट्रातला एक रिजन आहे विदर्भ नावाचं एक रिजन आहे. विदर्भ हा कोणता जिल्हा वगैरे नाही तर एक मराठवाड्यासारखा एक छोटासा भाग आहे, प्रशासकीय विभाग आहे. ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्राचं जे काही डिव्हिजन केलेलं आहे कोकण पट्टा, मुंबई पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यानंतर आपला हा जो मराठवाडा, विदर्भ, ठीक आहे, अशा प्रकारे समजा खानदेश. द अॅन्युअल रेनफॉल इन विदर्भ इन 5 years 5 वर्षाचा डाटा दिलेला आहे. व्हॉट इज द ॲव्हरेज रेनफॉल फॉर दोज 5 years. त्या 5 वर्षासाठी ॲव्हरेज रेनफॉल काय आहे ते काढा. डाटा दिला 900, 650, 450, 733 आणि 400. ठीक आहे. काढूया बेटा. चला आपण जे दिले पहिला माहिती आपण लिहायचं पहिल्यांदा. नंबर 1 काम ते करायचं, बाकीचं सारं सोडायचं. सोल्युशन लिहायचं. सोल्युशन काय दिले annual rainfall for last 5 years is given as काय काय दिले बेटा सांगा बरं का. इकडं तो काय होईल सर 900 mm आहे, व्हेरी गुड बेटा. पुन्हा काय बेटा सर 650 mm आहे, व्हेरी गुड. परत सांग बेटा सर 450 mm आहे. नेक्स्ट सर 733 mm आहे. नेक्स्ट सर 400 mm आहे. म्हणजे इथं नंबर ऑफ इयर्स किती सांगा बरं का 5 वर्ष. नंबर ऑफ इयर्स किती आहे सांगा बेटा एकूण 5 इयर्स. मग आता आपल्याला या ठिकाणी काय आपल्याला काढायचं काय आहे अॅन्युअल रेनफॉल. काय काढायचं बेटा ॲव्हरेज annual rainfall for last किती वर्ष 5 years is equal to फॉर्म्युला ठेवावा लागेल ना. काय करावं लागेल sum of annual rainfall for 5 years किती वर्षासाठी 5 वर्षासाठी. सम म्हणजे काय ऍडिशन फॉर 5 years. खाली काय बेटा नंबर ऑफ इयर्स किती वर्ष नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स दिलेला डाटा तर लिहावाच लागेल आपल्याला. नो कॉम्प्रोमाइज. सांगा सम ऑफ अॅन्युअल रेनफॉल आपल्याला करायचं आहे 1 2. पहिला किती आहे बेटा सर 900. पुन्हा किती आहे बेटा सर 650. पुन्हा किती आहे बेटा सर 450 आहे सर, व्हेरी गुड. नेक्स्ट किती आहे बेटा सर 733 आहे सर. नेक्स्ट वेळा सर 400 आहे. मग सर्वांना डिवायडेड बाय किती वर्षाचं आहे बेटा सर 5 वर्ष आहे. म्हणून भागिले मी किती करणार बेटा 5 करणार.
ठीक आहे. आता या सर्वांची वरच्यांची काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. चला बेरीज करा सर्वांनी या ठिकाणी वरच्यांची. 900 पहिला बघा मोठे मोठे घ्यायचे बेटा, म्हणजे जरा थोडं कन्फ्युजन होणार नाही. हे 900 रुपये पैशात घेतलं का जरा सोपं जाते बेटा. हे 400 रुपये, 900 400 किती झाले बेटा सर, 1300 रुपये झाले. व्हेरी गुड, 1300 रुपये झाले. मग हे समज 600, 1300 600 1900, तर वरचं 50 होतं. 1900 हा 50 2000 आणि 400 2400 प्लस लास्ट राहिले बेटा 733. याची जर बेरीज केला तुम्ही तर जवळपास हा 3 ला 3 हा 3 ला 3 7 च्या 11 ला 1 म्हणजे 3133. 3133 डिवाइडेड बाय काय बेटा 5. 3133 डिवाइडेड बाय 5. ठीक आहे. याला एक सोपा आयडिया सांगतो बेटा. असे गणित राहिले का काय करायचं माहितीये का, वरील 2 गुणाकार करायचं, खाली 2 भागाकार करायचं. कसं, आता ह्याच्या दुप्पट करा, ह्याचं गुणाकार करा. 31 1 62 आणि हा किती बेटा 66. खाली किती आला 10. ठीक आहे, म्हणजे 5 1 5 5 2 10. काही फरक पडला का, गुणिले 2 भागिले 2 तर कट करायचं. मग ह्याला कटिलो तर एक पॉईंट शिफ्ट होतो, आन्सर येतो 626.6 मिलीमीटर. किती येतो बेटा 626.6 मिलीमीटर. आणि एक लास्टला वाक्य लिहावंच लागेल तुम्हाला, जे आता सांगितलं तुम्हाला. काय लिहावं लागेल, ॲन्युअल रेनफॉल फॉर लास्ट ॲव्हरेज बघ येतं बेटा, सर ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल फॉर लास्ट 5 years इज 626.6 मिलीमीटर. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. तर एकदा याला पॉज करा आणि एकदा सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा लवकर सर्वांनी, आपल्याला पुढचा प्रॉब्लेम घ्यायचा आहे. फार्मर बॉट म्हणजे खरेदी करणं, बॉट म्हणजे खरेदी करणं किंवा खरेदी केला. अ फार्मर बॉट सम सॅक्स ऑफ ॲनिमल फीड. सॅक म्हणजे पोते, पेंड वगैरे असते ना आपल्या जनावरांना टाकायची, तिचे पोते त्या ठिकाणी खरेदी केले. द वेट्स ऑफ सॅक्स आर गिवन बिलो इन द किलोग्राम. जे पोत्याचं वजन आहे ते तुम्हाला किलोग्राम मध्ये खाली दिलेलं आहे. तर व्हॉट इज द ॲव्हरेज वेट ऑफ द सॅक्स. सरासरी जो काही पोता आहे त्या पोत्याचं वजन तुम्हाला काढायचं. आपल्याला त्या ठिकाणी जे रीडिंग दिलेले आहे ते रीडिंग तर आपल्याला लिहावं लागणार आहे. ह्या ठिकाणी काय म्हणू आपण, सोल्युशन लिहावं लागेल. सोल्युशन द वेट ऑफ काय बेटा सॅक, वेट ऑफ सॅक, वेट ऑफ सॅक्स ऑफ ॲनिमल फीड इज काय वजन दिले बघा बघा बेटा. पहिला आहे 49.8 किलोग्राम. आता किलोग्राम मध्ये असेल ओळखून घ्या ना सारे आता. ठीक आहे. मग पुन्हा आहे 49.7, पुन्हा आहे 49.5, पुन्हा आहे 49.3, पुन्हा आहे त्या ठिकाणी 50, त्याच्यानंतर आहे 48.9 आहे, त्याच्यानंतर आहे सॉरी 48.9 च्या नंतर आहे 49.2 आहे, लास्ट आहे 48.8 आहे. म्हणजे एकूण रीडिंग किती झालं ते चेक करा. 1 2 3 4 4 5 6 7 आणि 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे. ऍव्हरेज वेट ऑफ द सॅक काढायचे. काय काढायचे बेटा, ऍव्हरेज वेट ऑफ द सॅक. बघा काय काढायचं, ऍव्हरेज वेट ऑफ द सॅक. ऍव्हरेज वेट ऑफ द सॅकचा फॉर्म्युला काय ठेवायचा सर, ऍव्हरेज वेट ऑफ द सॅक इज इक्वल टू सम ऑफ वेट ऑफ ऑल द सॅक्स, sum of weight of all the sacks divided by number of sacks. Number of sacks किती बघा बघा भेटले, number of sacks, number of
sacks of animal feed. Of animal feed. सॅक किती? 1 2 3 4 5 6 7 8. ओके, आता काय करायचं? ॲव्हरेज weight of animal sack feed किंवा ॲव्हरेज weight of sacks असं पण केलं तर चालतंय. sacks of animal feed is equal to sum म्हणजे काय? बेरीज बेटा. सम म्हणजे काय? बेरीज. सम ऑफ weight of sacks of all animal feed. sacks of all animal feed. जेवढे पोते तेवढ्या सर्व पोत्यांच्या वजनांची बेरीज डिवाइडेड बाय नंबर ऑफ पोते. म्हणजेच काय? नंबर ऑफ सॅक्स ऑफ ॲनिमल फीड. लिहावं लागेल बेटा, थोडं मोठं होईल जरा. ठीक आहे, तुला थोडं जरा वरी घेतो तुमच्यासाठी. ठीक आहे, आता बघा 49 करा बेरीज सर्वांची. किती येते बघा सर? हा आहे 49.8 प्लस हा किती आहे बेटा? 49.7. हा किती आहे बेटा? बघा बरं का, 49.5. हा किती आहे बघा बरं का सर? हा आहे 49.3 प्लस हा किती आहे बेटा? सगळे 50 आहे. नेक्स्ट किती आहे सर? हा 48.9 आहे. प्लस हा पुढचा किती आहे बेटा? सर हा 49.2 आहे. आणि लास्ट किती आहे बेटा? सर 48.8 आहे. आणि या सर्वांना किती डिवाइड करावं लागेल? सर 8 ने डिवाइड करावं लागेल. ठीक आहे, आता एक शॉर्टकट ट्रिक शिकवतो तुम्हाला मी, जरा थोडं लक्ष द्या. त्या मोजा एकूण 1 2 3 4 5 6 7 8. कशाच्या पटीत वाटायला तुम्ही तुम्हाला? सर 50च्या जवळपास आहेत ना, 50च्या जवळपास. मग काय करायचं? 50 गुणिले 8 करा. 8 क्वांटिटीत ना 50 गुणिले 8 किती झाले? सर 50 गुणिले 8 म्हणजे 400 झाले. ठीक आहे, किती झाले? 400. आता बघा हा 50 ला किती कमी आहे सांगा? हा जो 50 ला आहे तो किती कमी आहे? सर हा 50 ला 0.2 कमी आहे. ठीक आहे, कळलं का? हा 50 ला किती कमी आहे? सर हा 50 ला 0.3 कमी आहे. व्हेरी गुड. हा 50 ला किती कमी आहे? सर हा 50 ला 0.5 कमी आहे. हा किती कमी आहे? सर हा 0.7 कमी आहे. परत हा सांग बेटा, हे सर 0 याचा काही फरक पडणार नाही. त्याचं किती कमी आहे सर? सर आम्हाला काहीतरी कमी वाटलेलं. काय वाटलेलं आहे सर? 1.1 जर ऍड केलं तर 50 होते. याच्यामध्ये काय ऍड केलं तर होते सर? याच्यामध्ये 0 ऍड केलं तर 50 होते. याच्यामध्ये काय होत आहे बेटा? सर ह्याच्यामध्ये 0.2 ऍड करा तर ऑटोमॅटिक तो काय होतो? 50 होतो. ठीक आहे, हा 400 तून काय करायचं ते, कारण काय एक्झॅक्ट 50 आहे का नाही ना, कमी आहे ना, तर ह्याच्यातून काय करायचं? एवढी मायनस करून टाकून देतो आपण. करू का आपण मायनस? सांगा 0.2 0.3 किती झाले? 0.5. 0.5 किती झाले? सर हे एवढ्याच पुढे 1 आलं. ठीक आहे, त्या 1 आलं बेटा. 1 आलं ना, ओके. मग आता बेटा मला सांग, हे 1 ला इथं बाजूला ठेवतो तुमच्यासाठी बरं का. हे 1 आलं. आता मला सांग बेटा 0.7 त्याला बोल करतो. 0.7 आणि 0.8 बेरीज सर. सर त्याची बेरीज या ठिकाणी काय येते बेटा? 1.5 येते. कळले? 0.7 70 पैसे 80 पैसे किती रुपये झाले? 1.5 रुपये झाले. म्हणजे किती येते जवळपास? सर 1.5 आहे. व्हेरी गुड. ठीक आहे, राहिलं कोण रे? हा खालचा हे एक राहिला. हा 1.1 आणि 0.2 किती झालं बेटा? सर 1.1 आणि 0.2 म्हटलं तर काय येतं? 1.3 येते सर. 1.3 आलं. ठीक आहे, आता ह्याची बेरीज करू आपण वरच्या एवढ्याची. सर हा 1 रुपये, हा 2 रुपये आणि हा 3 रुपये आणि वरी 50 30 80 म्हणजे 3 रुपये किती झाले? 80 पैसे. म्हणजे 400 मधून काय करा तुम्ही? 3 रुपये 80 पैसे मायनस करा. बघा ह्या 400 रुपये मधून काय करायचे आपल्याला? 3 रुपये 80 पैसे आपल्याला त्या ठिकाणी मायनस करायचं. जर तुम्ही मायनस केला तर काय तर जरा तोंडी उत्तर काढता येतं तुम्हाला. बघा बरं का बेटा, काय येतं? 396.20 पैसे येतात. आणि बघा बरं, चेक करा, 396.20 पैसे तेवढंच त्या ठिकाणी आपलं काय येतं. आणि पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी काय येतं? 396 व 395 चेक करूया आपण.
किती आहे 3.48. परत एकदा आपण बघूया, कारण काय गडबड होती, चूक होणे, छोट्या छोट्या गोष्टीमुळे चुका होतात या ठिकाणी. ठीक आहे, चला एकदा बघूया बेरीज काय ते परत एकदा लास्ट एक वेळेस. ह्या दोघांची बेरीज करू आता जुनेसा. ह्या दोघांचा किती कमी पडला बघा बेटा सर, 0.2. ह्याच्यात किती सर 0.3. ठीक आहे, ह्याच्यात किती सर 0.5. ह्याच्यात किती सर 0.7. ह्याला सर 0. परत सांग सर ह्याच्यामध्ये किती पडलं सर 1.1. ह्याच्यामध्ये बेटा 0.8. पुन्हा ह्याच्यामध्ये हे कसं झालं ना, त्याच्यामध्ये काय पडलं बेटा 1.2 कमी पडलं. तो बेरीज आपण 2 3 4 5 10 17 18 19 20 28 ला 8. ह्याच्यामध्ये 2 2 3 4 3.4 झालं तिथं 4.8 येतं सॉरी. मग आता काय करायचं 400 मधून आता जे केलं ना आपण काय करायचं 4.8 मायनस करा तर किती येते बघा 400 रुपये मधून आहे बरं का, 400 रुपये मधून आहे बरं का. आपण काय केलं 4.8 मायनस केलं, तोंडी उत्तर येते 395.2. किती येते बेटा 395.2 डिवायडेड बाय खाली ऑलरेडी किती आहे बेटा 8. खाली ऑलरेडी किती आहे 8 आहे. आता ह्याचं आपल्याला काय करावं लागेल परत भागाकार घालावा लागेल ना आपल्याला त्या ठिकाणी, याचा भागाकार करावा लागेल आपल्याला. ठीक आहे बेटा 300 पॉइंटला पुन्हा घेऊ 8 1 8 8 2 16 8 3 24 8 चौक 32 उरलं किती 7 5 2 8 64 8 9 72 उरले 3 8 1 8 8 2 16 8 3 24 8 चौक 32. म्हणजे राऊंड फिगर उत्तर काय येतं बेटा त्याचं 49.4. म्हणजे काय म्हणायचं ऍव्हरेज वेट ऑफ फॅट ऑफ एनिमल फीड इज किती आहे बेटा 49.4 किलोग्राम आहे. असे छोटे छोटे पॉईंटच्या गणितामध्ये कधी कधी गडबड होऊ शकते, त्याच्यामुळे थोडं कॉन्स्टंटली बघत जायचं. चूक आहे का एखादी डबल चेक करायचं. ज्यावेळेस आपण बोर्ड सॉरी एक्झाम मध्ये वगैरे आपण सॉल्व्ह करतो ना, कधी कधी काय होतात चुका होतात गडबड होते, त्याच्यामुळे रिपीट बघायचं. आणि असे जे गणित असतात ना रेअर गणित त्याला जास्तीत जास्त वेळेस ट्राय करण्याचा प्रयत्न करायचा, सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आय होप सर्वांना कळलं असेल. एकदा सर्वांनी ह्याला पॉज करा आणि एकदा बघून त्याला एकदा सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. ठीक आहे, आय होप सर्वांना कळलं असेल मे बी.